नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर कसे आहात सगळे? तर आज आहे फ्री मेहंदी क्लासचा डे 14वा आणि कालच्या दिवशी आपण म्हणजेच 13व्या दिवशी शिकलो होतो अरेबिक मेहंदी डिझाईन. तर चला आज आपण शिकणार आहे इंडियन मेहंदी डिझाईन. तर आपण जे बेसिकपासून चालू केलं होतं म्हणजे बेसिकमध्ये जे एलिमेंट्स घेतले होते स्टार्टिंग पॅचपासून ते पुढे फिलअप पर्यंत, तर ते आज आपण ह्या हँडवर घेणार आहे. तर कसं घ्यायचं ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सगळ्यात आधी हा हँड ड्रॉ करून घ्यायचा. देन इथपर्यंत जी लेंथ असते त्याला पाम लेंथ म्हणतात. त्याच्या अप म्हणजे थोडंसं वर, इथून 2 फिंगरवर अप टू पाम लेंथ असते. ठीक आहे, त्याच्यावर म्हणजेच 3 फिंगर्सवर तिथं बँगल लेंथ म्हणतात आणि त्याच्यावर म्हणजेच 2 फिंगर इथून हाफ लेंथ असते. ठीक आहे, त्याच्यावर असते ती 3/4 लेंथ असते. तर चला आता आपण स्टार्ट करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करायचं, हँड काढल्यानंतर ना आपण मेजरमेंट घ्यायचं. म्हणजेच इथून ते 9 सेंटीमीटर पर्यंत आपण एवढं, हे जे करंगळीचं बोट आहे जिथं आपण इथून आपण फिंगर्स ची डिझाईन स्टार्ट करतो इथून वर. तर इथून 1 ते 9 पर्यंत तुम्ही बरोबर मेजरमेंट घ्यायचं. म्हणजेच इथं लाईन आखून घ्यायची. त्याच्या पुढं वर 1 सेंटीमीटर आपण जेव्हा इथं वर 4 फिंगरचा पॅच स्टार्ट करतो म्हणजे एवढ्या ह्याच्यात बसवतो, तर त्याच्या खाली एक फिंगरचा बेल्ट आलाच पाहिजे. मग त्याच्या खाली आपण पुढची डिझाईन स्टार्ट करायची असते. कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण सगळ्यात आधी, आता हा हाफ हँड आहे आपण घेतलेला, तर आपण सगळ्यात आधी इथून स्टार्ट करणार आहे. म्हणजेच इथं आपण 4 फिंगरचा पॅच घेणार आहे. जो मी तुम्हाला स्टार्टअप पॅच डिझाईन शिकवली होती ना, त्यातला एक पॅच घेणार आहे. मग त्याच्या खाली 1 फिंगरचा एक बेल्ट घेणार आहे. मग त्याच्या खाली डिझाईन चालू करणार आहे पाम लेंथची. तर चला स्टार्ट करूया. तर आपण डे 8 मध्ये जे ह्या डिझाईन स्टार्टअपच्या ब्रायडल स्टार्टअप पॅच शिकलो होतो, तर ते आता आपण ह्यातली एक घेणार आहे. तर मी आज हा वाला पॅच घेणार आहे इथे, किंवा मग हा वाला घेतला तरी चालेल, तुम्ही असं काही नाही. तर चला स्टार्ट करू. सगळ्यात आधी लाईन, मी सांगितलंय लाईन काढताना 4 लाईनी कंपल्सरी आल्याच पाहिजेत. अशा 4 लाईनी काढून घ्यायच्या. देन आपल्याला इथं वर लोटस घ्यायचंय. ह्याच्यात हा जो डेमो आहे ना हँडचा, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीच नाही. जे बेसिकपासून मी तुम्हाला शिकवले तेच सगळं ह्याच्यामध्ये आपण मांडणार आहे डिझाईन. तर सगळीकडे आधी आपण लोटस काढून घ्यायचे.
अशा प्रकारे सगळे डिटेलिंगमध्ये वर्क फिल करायचं. आता इथं हाफ लोटस आलाय, म्हणजेच ह्याची जी दांडी आहे ती ह्या साईडला, म्हणजेच आता इथं हात जो आहे आपला एंड होतोय, तर तिथं पुढं काही घ्यायचं नाही किंवा इथं मधूनच लाईन घ्यायची नाही खाली त्याची दांडी. तर आपण तिथं वेगळं वर्क घेऊयात. तर जिथे तुम्हाला वाटते खूपच व्हाईट पोर्शन राहिलेलं आहे, तर तिथे तुम्ही असं हे पण काढू शकता सर्कलमध्ये गोल. आता इथून आपल्याला आउटलाईन करायची याला. तुम्ही ह्याच्यात शेडिंग पण देऊ शकता किंवा मग फक्त डॉट पण देऊ शकता. अशा प्रकारे मला शेडिंग खूप आवडते फ्लावर्समध्ये काढायला. तर तुम्हाला काढायचे असेल ते काढा, असं काही नाही आहे गरजेचं की काढलंच पाहिजे. आता ह्याला फिल करायचं आपल्याला. फिल करताना सांगितलंय मी, पहिलं बाहेरचा पोर्शन म्हणजे जे आपण डिझाईन काढली त्याच्या बाहेरून डार्क करायचं, देन मग राहिलेला पोर्शन फिल करून टाकायचं. आता एवढाच पोर्शन मी फिल करते, कारण की तुम्हाला पण समजावं म्हणून. गाईज, मी तुम्हाला डे 5ला हे सगळे बेल्ट शिकवले होते 1 फिंगरमध्ये कसे घ्यायचे. तर ह्यातला एक बेल्ट तुम्ही इथं घ्यायचं, ठीक आहे. तर मी टी लेटरचा बेल्ट घेणार इथं. आता आपल्याला हा 1 फिंगरचा बेल्ट झाल्यानंतर ना आपल्याला पाम लेंथमध्ये इथं फ्लावर काढून घ्यायचं आहे. देन त्याच्या साईडला फिलअप करायचे, जे आपण भरती घेतली होती तसं. तर चला स्टार्ट करूया. आता आपण इथं 4 लाईन्स काढून घेतलेल्या आहेत मेजरमेंटनुसार. मग नंतर ना जी लास्टची लाईन आहे त्याला स्कॅलप काढून घ्यायचे. इकडे पण आपण
त्याच लेंथमध्ये, म्हणजेच इथं हाफ सर्कल, इथं पण हाफ सर्कलमध्ये काढून घेतले. कारण की जास्त मग परत आपण हे सगळं बनवायला जर व्हिडिओ स्टार्ट केला ना तर खूप पुढं म्हणजे खूप लॉंग होतो तो व्हिडिओ, आणि तो नंतर ना मग पटकन पोस्ट होत नाही. तर चला, आपण जे फ्लावर्स घेतले होते ना तर त्यातलेच एक आपण फ्लावर घेणार आहे. स्पायरल काढून घ्यायचा. अशा प्रकारे फ्लावर काढायचा. आता आपल्याला ह्याला लीव्स काढायचे. ह्याला आउटलाईन करून घ्यायची. आता याच्यात आपल्याला फिलअप्स घ्यायचे, जसे की आपण भरती घेतली होती. जी भरती घेतली होती आपण स्कॅलपमध्ये फिलअप्स, तर ते आता आपल्याला घ्यायचे ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही भरती काढून घ्यायची सगळीकडून. मग आता ह्याला जे फ्लावरला आपण आउटलाईन केली होती त्याला फिल करायचं. अशा प्रकारे फिल करून घ्यायचं. तर आता आपल्याला इथे वेगळी डिझाईन घ्यायची. हाफ जी मध्ये असं सांगितलं होतं मी तुम्हाला, तसं काढून घ्यायचं. ही डिझाईन आपली झालेली आहे. आता ह्याला लीव्स काढायचे. अशा प्रकारे लीव्स काढून घ्यायचे, ते पेटल्स. तुम्ही ह्याच्यामध्ये डॉट पण देऊ शकता, द्यायचे असतील तर.
हायलायटर घेतलं इथं, असं सगळीकडे काढून घ्यायचं. एक 4 लाईनीमधली एक लाईन फिल करायची. आता आपल्याला इथून एवढं मेजरमेंट घ्यायचंय रिंग फिंगरचं, आणि त्या रिंग फिंगरवर आपल्याला लोटस काढून घ्यायचंय. अशा प्रकारे लोटस काढून घेतले तर रिंग फिंगरवर. तर आता आपल्याला इथं भरती किंवा मग तुम्ही चेक्स पण घेऊ शकता, किंवा ह्या साईडला भरती किंवा चेक्स पण घेऊ शकता. आता आपण इथं डार्क पोर्शन घेणार आहे, म्हणजेच नेगेटिव्ह डिझाईन. हे आपण जे फिलअप आपण म्हणलेलं व्हाईट पोर्शन आणि डार्क पोर्शन. आता आपल्याला आपण इथं डार्क पोर्शन घेतलंय, तर इथं फेंट घेतलंय, इथं डार्क घेतलंय, तर त्याच्या साईडने आपण फेंट घेतली. तर असंच आपण सगळीकडे आता इथं आपण डार्क घेणार आहे, तर ह्या साईडला आपण फेंट घेणार आहे, जेणेकरून आपण जो डार्क पोर्शन करणार आहे तो उठून दिसायला पाहिजे त्याच्यासाठी. चला आपण इथं स्कॅलप काढूया, भरती आणि स्कॅलप. आता इथं मी 2 स्टेपमध्ये घेतलेले भरती, तर इथं मी 3 स्टेपमध्ये घेतले. 1 2 3. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळीकडे भरती फिल करायची. आता इथं आपण चेक्स घेणार आहे. आता आपल्याला इथं स्कॅलप काढून घ्यायचे. असे सगळीकडे स्कॅलप काढून घेतले की मग आपल्याला चेक्स तयार करायचे. मग आम्ही कशा पद्धतीने चेक्स बनवते.
अशा प्रकारे काढून घ्यायचे सगळ्याला. तुम्ही ह्याच्यामध्ये डॉट पण देऊ शकता किंवा मग तुम्ही शेडिंग पण करू शकता स्क्वेअर शेपमध्ये. किंवा मग तुम्ही वेगळी डिझाईन पण देऊ शकता. मी तुम्हाला हे सांगितले चेक्स कसे फिल करायचे. याच्या बाहेर चेक्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकार पण घेऊ शकता. असं सगळं. आता तुम्ही ह्यातलं एक डॉट घेतलं तर डॉटच घ्यायचं सगळीकडे. हे शेडिंगमध्ये स्क्वेअर घेतला तर शेडिंगमध्ये सगळ्या चेक्समध्ये तुम्ही हे घ्यायचं शेडिंग. आणि ही जर डिझाईन घेतली तुम्ही तर तीच डिझाईन सगळीकडे काढायची. थंब फिल करायचं. असं सगळीकडे आपण डिझाईन काढून घ्यायची. तर लक्षात घ्यायचं जेव्हा पण आपण फिंगर स्टार्ट करतो डिझाईन काढायला तर ही फर्स्ट जी लाईन आहे ती फिल करायची. 4 लाईनीमधली फर्स्ट लाईन. आता तुम्ही ह्याच्यात चेक्स पण देऊ शकता. थंब फिल करायचं. आता तुम्ही चेक्सच्या जागी तुम्ही दुसरी पण डिझाईन घेऊ शकता. तुम्ही ह्या फिंगरला जी डिझाईन घेणार ती सगळ्या फिंगरला घ्यायची. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला एक दाखवते की कसे तुम्ही वेगवेगळे डिझाईन घेऊ शकता.
आता जो मिडलवाला फिंगर आहे तो आपला मोठा असतो, म्हणून आपण त्याला अजून एक छोटीशी स्मॉल डिझाईन वेगळी घेऊ शकता तुम्ही. इथून एवढं डार्क पोर्शन करून टाकायचं, वर टिप्स रेडी करायचे. आपण बेसिक पासून जे घेतलेलं डिझाईन्स, तेच डिझाईन आपण इथं आता ह्या डेमो हँडमध्ये घेतलेले आहेत. काहीच वेगळं नाही आहे. सगळं आपण बेसिक पासून जे स्टार्ट केलेलं होतं, जे जे एलिमेंट्स फिगर्स जे घेतले होते ते सगळे ह्याच्यात आपण ड्रॉ केलेले आहेत. तर सगळं इझीच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच मी घेतलेलं नाही जे मी स्टार्टिंग फर्स्ट डे पासून घेते. तर तुम्हाला पण येणार हे हावाला हँड काढायला. तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यावर सगळं जमतं. तर चला आजचा हँड पूर्ण बघून घ्या.